पुढची बातमी जाणून घेऊयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण जाणून घेऊयात। मृतदेह बाहेर पडला, मात्र त्यानंतर अद्यापी 8 जण आतमध्ये अडकून आहेत आणि तेव्हापासून शोधकार्य थोडं मंदावलंय का असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय। आता आपल्यासोबत महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी सर आहेत। सर, 24 तासापूर्वी म्हणजे काल 10:30 वाजता एक मृतदेह बाहेर काढला आणि त्याच्यानंतर थोडासा शोधकार्य मंदावल्यासारखं दिसतंय। नेमके काय काय टप्पे तेव्हापासून झाले, काय काय शोधकार्य झालं आणि आता कुठपर्यंत शोधकार्य आहे? आता 8 जुलैला आपण 2:30 वाजता शोधकार्य सुरू केल्यापासून बराच शोधकार्याला वेळ गेलेला आहे। त्रयस्थ व्यक्तींना हे निश्चित असं वाटतं की शोधकार्य मंदावलेलं आहे, परंतु आपण जर बघितलं, आपण स्वतः पण जाऊन बघू शकता, आपण सर्व पत्रकार बंधू इथे आहात, शोधकार्य अजिबात मंदावलेलं नाही आहे। हे शोधकार्य खूप क्रिटिकल आणि खूप काम करण्याच्या दृष्टीने अवघड असं शोधकार्य आहे, कारण ह्या बिल्डिंगचा कॅन्टिलिव्हर असा फॉल झालेला आहे। कॅन्टिलिव्हर फॉल हा रेस्क्यू करण्यासाठी खूप अवघड असतो असं NDRFचं म्हणणं आहे, कारण आता जे आपण 15 लोकांना रेस्क्यू केलं, आता जे 8 लोक राहिलेले आहेत ते खाली पॅन्ट्रीमध्ये आहेत असं सर्वांनी माहिती दिलेली आहे। आणि पॅन्ट्रीमध्ये असल्यामुळे तिथेपर्यंत पोचायला तो सेकंड स्लॅब आहे, तिथेपर्यंत पोचायला NDRFला सगळ्या बाजूने तो कचरा बाजूला करणं आवश्यक होतं, कारण कचरासारखा आतमध्ये येत होता। आता ते कचऱ्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे। आता NDRF ती बिल्डिंग खोलायचं प्लॅन करते आहेत, ती बिल्डिंग खोलून मग ते पूर्ण त्यांची मशिनरी वगैरे घेऊन आतमध्ये जाऊन हे रेस्क्यू ऑपरेशन करतील। नातेवाईकांची भावना मी समजू शकतो, आपणही त्यांच्या जागेवर असतो तर आपल्याला हेच वाटलं असतं, कारण स्वतःचं जेव्हा जवळचं कोणीतरी अडकलेलं असेल तेव्हा आपल्याला वाटतं की हे फार हळू चाललेलं आहे। मी त्यांच्या भावना समजू शकतो। काल मी त्या सर्वांना धीर दिला आहे, त्यांना मी सगळ्यांना समजून सांगितलं आहे की ही आम्ही काय काय टप्पे घेतो आणि त्यांचं समाधान पण झालं होतं। परंतु आतासुद्धा 12 मशीन ऑलरेडी काम करत आहेत। काल थोडं नातेवाईकांना वाटलं की मशीन्स बंद झाले, परंतु जे काम करणारे आहेत त्यांनासुद्धा थोडा त्याच्यामध्ये जो मशीनचा ड्रायव्हर असेल किंवा काही मशीन गरम झाले असे त्यांचं म्हणणं आहे। आता त्यांच्यासुद्धा काही अडचणी असतात, ते पण आपण समजून घेतल्या पाहिजे। आणि 10 मशीन आपण अजून आता नवीन प्रवेश करा, म्हणजे त्या डोंगरावरती चढायला आपण तर रॅम्प वगैरे तयार करून अजून 10 मशीन्स मागवतो आहेत। काही मशीन आता मागच्या बाजूने आपण करणार आहोत। तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये आता NDRFची जी स्ट्रॅटेजी आहे त्याप्रमाणे ते बिल्डिंग खोलून आता प्रवेश करायचं प्लॅन करतायत। काल नेमके जे टप्पे आपण ठेवलेले होते, सुरुवातीला 9:30 वाजता काही जण आत गेले, मग ते एक मृतदेह बाहेर काढला, काही मृतदेह आतमध्ये दिसत आहेत किंवा बॉडी दिसत आहेत आतमध्ये, तिथपर्यंत पोचले नाहीत म्हणून परत ठरवलं की एक मजले आपण पाडायचं। नंतर 6 वाजता परत त्यामध्ये चेंज करण्यात आला आणि परत कचरा काढण्यात आला। का हे अशा बदलण्याची गरज आहे? कारण लोकांमध्ये प्रश्न आहेत की का 24 तासामध्ये काहीच पुढं एखादी व्यक्ती बाहेर पडलेली नाही? मी आपल्याला सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की NDRF ही भारतातली एक नावाजलेली फोर्स आहे। त्यांचं ट्रेनिंग इतकं चांगल्या पद्धतीचं असतं की त्यांना प्रत्येक रेस्क्यू ऑपरेशन, मग ते फ्लडचं असेल, बिल्डिंगचं असेल, आगीचं ठिकाणचं असेल, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं। त्यांच्या ट्रेनिंगप्रमाणे, त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे जे करणं शक्य आहे ते सगळं करत आहेत। आपला प्रश्न बरोबर आहे की पहिल्यांदा आपण पहिल्या मजल्यावरती गेलो, स्लॅब तोडला। पहिल्या मजल्यावरती स्लॅब तोडून आपल्याला ते जे मी आपल्याला म्हटलं की डाव्या बाजूची उजव्या बाजूची जी पॅन्ट्रीमधली रो होती की जिथे ते लोक जेवत होते ते त्या भागात होते, त्यामुळे त्यांना ते होल करून आपल्याला इमिजिएटली बाहेर काढता आलं। उरलेले जे काही लोक, आता 8 लोक जे त्या बाजूला होते, त्यांना काढण्यामध्ये मध्ये आता स्लॅब पडलेले आहेत। म्हणजे हे जे 2 स्लॅब आहेत, म्हणजे दुसऱ्या माळाचा स्लॅब, पहिल्या माळाचा स्लॅब, हे स्लॅब एक झाले असे NDRFने आज जाऊन चेक केलं। काल आपण बघितलं की इव्हन NDRFचे आपण स्निफर डॉग्स पण आपण